Amen. Praise Lord. देवाची स्तुती असो. We welcome you for this Sunday service. आणि आजच्या या रविवारच्या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. Our God speaks to His people. परमेश्वर त्यांच्या लोकांशी बोलतो. He is a God of relationship. आणि तो नातेसंबंधांचा एक परमेश्वर आहे. He loves us तो आमच्यावर प्रेम करतो and He guides us. आणि तो आम्हाला मार्गदर्शन करतो. He removes whatever misunderstandings or wrong beliefs we have. आमच्यामध्ये जे काही गैरसमज असतील, ज्या काही चुकीच्या समजुती असतील, त्या सर्व काढणारा तो परमेश्वर आहे. Today we are going to meditate from God's word. आज आपण परमेश्वराच्या वचनाचं मनन करणार आहे. Let us read a scripture. आपण एक वचन वाचूया. 2 Corinthians chapter 2. दुसरे करिंथ याचा Chapter 1 verse 20. दुसरे करिंथ 2 Corinthians 1:20. दुसरे करिंथ 1:20 आपण वाचूया. For all the promises of God in Him are yes, and in Him amen, unto the glory of God by us. देवाची वचने कितीही असोत त्यांच्या ठाई होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. We all desire blessings. आपण आपल्या सर्वांची इच्छा असते की आपण आशीर्वादित असावं. When we desire a blessing, we need to understand what is the meaning of blessings. जर आपण आशीर्वादांची इच्छा धरतो तर आपल्याला आशीर्वाद काय आहे हे समजून घेणे गरजेचं आहे. What kind of blessings we need to desire. कोणत्या प्रकारच्या आशीर्वादांची आपण अपेक्षा केली पाहिजे. So when we know what are the true blessings जेव्हा आपल्याला समजतं की खरे आशीर्वाद काय आहेत and how we receive, आणि ते आपण कसे मिळवू शकतो, that is the time that definitely we will enjoy our Christian life. आणि तीच एक ती वेळ असेल प्रियांनो की ज्यामध्ये त्या आशीर्वादांमध्ये आपण आनंद करू शकू. There are a lot of difference between Old Testament blessings and the New Testament blessings. बघा, नवीन करार आणि जुना करार ह्या दोन्हीमध्ये सांगितलेले जे आशीर्वाद आहेत त्या दोन्ही आशीर्वादांमध्ये फरक आहे. Really, I believe that today's message will be an eye-opening message for all of us. आणि आजचा जो संदेश असणार आहे तो आम्हा प्रत्येकाचे डोळे उघडणारा संदेश असणार आहे. In Old Testament, in Deuteronomy 28 verse 1, जुन्या करारामध्ये अनुवाद 28:1 मध्ये वचन सांगतं. there we see that if you fully obey the Lord your God and carefully keep all His commandments that I am giving you today, the Lord your God will set you high above all the nations of the world. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. There is a promise and there is a blessing in these words. बघा, ह्या वचनामध्ये आशीर्वाद पण आहे आणि अभिवचन पण आहे. Promise is a blessing. बघा, जे अभिवचन आहे किंवा जे वचन आहे तेच आशीर्वाद आहे. Lord is explaining how we will receive those blessings. बघा, परमेश्वर ह्या वचनांच्या द्वारे आपल्याला सांगत आहे की आपण त्याचे आशीर्वाद कसे मिळवू शकतो. Here he says, if you fully obey the Lord your God. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. So then the blessings will come in your life. तेव्हाच त्याचे जे आशीर्वाद आहे ते तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत. So here it says obey. इथं काय सांगितलेलं आहे की आज्ञा. Carefully keep all His commandments. इथं काय सांगितलेलं आहे की काळजीपूर्वक तू त्या सर्व आज्ञा पाळ असं म्हणत आहे. Then there is a very big list of blessings. आणि त्याच्यानंतर एक खूप मोठी अशी लिस्ट आहे आशीर्वादांची. And then in verse number 15 in the same chapter, Deuteronomy 28 verse 15. बघा, त्याच अध्यायामध्ये अनुवाद 28:15 वचन काय सांगत आहे. But if you refuse to listen to the Lord your God and do not obey all the commandments and decrees I am giving you today, all these curses will come upon and overwhelm you. अनुवाद 28:15. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वराची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीस तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. See how we are receiving blessings. बघा, आपण कसे आशीर्वाद मिळवू शकतो.
we receive, here it says, if you obey, blessings. If you disobey, curses will follow. बघा पहिल्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की जर तू आज्ञा पाळशील तर तुला आशीर्वाद मिळेल आणि जर तू आज्ञाभंग करशील तर तू शापित होशील. Today we will understand how people used to receive blessings in the Old Testament and how we receive blessings in the New Testament. आज आपण बघणार आहे की जुन्या करारामध्ये लोक कसे परमेश्वराचा आशीर्वाद मिळवायचे आणि नवीन करारामध्ये कसा आपण आशीर्वाद मिळवू शकतो. There are a lot of misunderstandings about blessings in most of the Christians. आणि ख्रिस्ती लोकांच्या मध्ये आशीर्वादाबद्दल खूप गैरसमज आहेत, खूप चुकीचे विचार आहेत. Let us read one more verse in Leviticus chapter 26 verse 3 and 4. लेवी याचा 26 अध्याय 3 ते 4 वचन आपण वाचूया. Leviticus 26, 3 and 4. लेवीय 26, 3 आणि 4. Here we see, if you follow my decrees and are careful to obey my commandments. तुम्ही माझ्या विधीप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल. Then I will give you your rains in their season, and the land shall yield its increase, and the trees of the field shall yield their fruit. तर नेमलेल्या काळात तुमच्याकरता मी पाऊस पाडीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. See, there is a condition here for blessings. बघा या ठिकाणी एक अट आहे आशीर्वादांसाठी. If you follow my decrees. इथं काय सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर. So I will give you rains. इथं काय म्हणत आहे परमेश्वर की मी तुमच्याकरता पाऊस पाडेन. And in the previous verses we have seen, if you fully obey my commandments. बघा अगोदरच्या वचनांमध्ये आपण काय बघितलं, जर तू माझ्या सर्व आज्ञा पाळशील And all these blessings will overflow you. तेव्हा सर्व आशीर्वाद तुमच्या पाठीमागे येतील. See, in Old Testament, condition to receive blessings is obedience. बघा जुन्या करारामध्ये एक अट होती की तुम्ही जर देवाच्या आज्ञा पाळाल तर तुम्हाला आशीर्वाद मिळतील. That is true. ते सत्य आहे. Even in New Testament that is true. नवीन करारामध्ये सुद्धा हे सत्य आहे. But पण there is a change in the New Testament how we receive blessings. पण बघा एक थोडासा बदल आहे नवीन करारामध्ये की कसे आपण त्याचे आशीर्वाद मिळवू शकतो. See, when we read all these verses, जेव्हा आपण ही सर्व वचनं वाचतो, what kind of thought we get? कोणत्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येतात. We feel, we need to obey, otherwise God's curse will come upon me. बघा आपण हे वचन वाचल्यानंतर आपल्याला काय वाटेल की नाही आपल्याला आज्ञापालन केलं पाहिजे, आपण आज्ञाभंग केलं तर परमेश्वराचे शाप येतील माझ्यावर. If I obey, I will get this blessing. जर मी आज्ञापालन करेन तर मी हे आशीर्वाद मिळवेल. See, that was the pattern of releasing blessings in the Old Testament. बघा जुन्या कराराची ती एक पद्धत होती की परमेश्वराचे आशीर्वाद मिळवण्याची. Yes, obey this, take this kind of blessing. Obey that, you take that kind of blessings. बघा जुन्या करारामध्ये आपण बघतो की तू ह्याची आज्ञा पाळ म्हणजे तुला हे मिळेल, तू त्याची आज्ञा पाळ म्हणजे तुला ते मिळेल. So the blessings were depending on our obedience to God's commandments. आणि जे आशीर्वाद जे आहेत ते आमच्या आज्ञा पालनावरती अवलंबून आहेत. But what New Testament says about the blessings? पण नवीन करार या आशीर्वादांसाठी काय सांगतो ते बघूया. What is a blessing? आशीर्वाद म्हणजे काय. Hebrew word for blessing is esher. बघा जे इब्री शब्द आहे आशीर्वादासाठी तो आहे एशर. Esher means happiness. एशर म्हणजे आनंद. Happiness. आनंद. When you say I received blessing, I am happy. जेव्हा तुम्ही म्हणता की मी परमेश्वराचे आशीर्वाद मिळवतो तेव्हा आपण काय होतो, आनंदी होतो. So blessing means happiness. म्हणजेच आशीर्वाद म्हणजेच आनंद. In Greek, the word for blessing is makarios. आणि ग्रीक शब्द जो आहे मकारियोस, It means again happiness. त्याचा देखील अर्थ आनंदच आहे. So what does it mean? बघा त्याचा अर्थ काय. What is the meaning of blessing? आशीर्वादाचा अर्थ काय. Before I tell you the definition, I want to ask you one question. मी तुम्हाला एक व्याख्या सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू The इच्छितो. same question. What is the blessing? हाच मी प्रश्न विचारू इच्छितो की आशीर्वाद म्हणजे काय. Just take 1 minute and just think what is blessing. 1 मिनिट घ्या आणि आशीर्वाद म्हणजे काय हे तुम्ही सांगा. You know, you may be thinking that
If God gives me a job, that is a blessing. बघा, तुम्ही असा विचार करत असाल की मला जर चांगली नोकरी मिळेल तर मी आशीर्वादित आहे. You may be thinking that if God gives me a bungalow, then that is a blessing. जर मला एक चांगला बंगला जर मिळाला तर तो माझा आशीर्वाद आहे असं आपण म्हणतो. If God gives me a very good salary, that's a blessing. आपल्याला चांगला पगार जर मिळत असेल तर तो माझा आशीर्वाद आहे असं आपण म्हणतो. If God gives me health, that's a blessing. जर आरोग्य मला मिळालेलं आहे तर ते आपण ब्लेसिंग समजतो. That is true. ते पण बरोबर आहे. But my dear people, पण माझ्या प्रिय लोकांनो, that is not the blessing. पण ते आशीर्वाद नाहीये. When we say this kind of thing, we are talking about earthly blessings. बघा, जेव्हा आपण अशा प्रकारे बोलतो की मला आरोग्य आहे, माझ्याकडे बंगला आहे म्हणजे आशीर्वाद आहे, ह्या सगळ्या जगिक गोष्टी झाल्या. See, in the Old Testament, जुन्या करारामध्ये God always speaks that I will give you rains. परमेश्वर काय म्हणत आहे की मी तुम्हाला पाऊस देईन. I will prosper you. मी तुम्हाला बहुगुणित करेन, आशीर्वादित करेन. You will dwell in the land. तुम्ही त्या जागी स्थिर राहाल. So we have, even though we are in the New Testament, our mentality is Old Testament. बघा, आपण नवीन कराराचे लोक असून आमची जी मानसिकता आहे ती जुन्या कराराप्रमाणे आहे. Even today also we are running behind those kind of blessings. आज सुद्धा आपण अशाच जगिक आशीर्वादांच्याकडे आपण पळत आहे. So when I receive job, I will be happy. बघा, जेव्हा आपल्याला चांगली नोकरी मिळते तेव्हा आपण खुश होतो. When God gives me a house, I will be happy. जेव्हा आपल्याला घर मिळतं तेव्हा आपण आनंदी होतो. Whatever I desire, if I get, I am happy. Then we say I am blessed. ज्या पण आपल्या इच्छा असतात त्या जेव्हा आपल्याला मिळत जातात तेव्हा आपल्याला ते आशीर्वाद असं वाटतात आणि आपण आनंदी होतो. But listen, what is the meaning of blessing? पण लक्षपूर्वक ऐका की आशीर्वाद म्हणजे काय. See, this is what I understood. बघा, जे मी समजून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. I didn't find it in any book, but this is what I understood. बघा, मी कोणत्याही पुस्तकामधून हे शोधून काढलेलं नाही, पण मी जे See, so I was telling you that what is the meaning of blessing? मी आता तुम्हाला सांगितलं की आशीर्वाद म्हणजे काय. क्लिक होत नाही तिथे. There is some network problem on our Google Meet. Let me just fix it and we will start our message. आपल्या गुगल मीटवर काही प्रॉब्लेम येत असल्यामुळे आपण फिक्स करूया. आणि फोन में माझ्या नाही आता जॉईन होत नाही, आता पण नाही ना, मी ॲडमिट केलं तर स्टार्ट होतं. इट इज ऑन, नथिंग इज देअर हिअर, इट इज ऑन देअर. It's on. Come here. Hold here for some time. It is not working here. We are not there, no. Let it be keep there. What I'll do? I'll on hotspot. Don't on hotspot. This is on now. Keep here. You remove this phone. Keep that. Remove that phone. Remove no beta. How much you are scared? My people are leaving. Keep. ಒಂದಿನ ಒಂದು ಫೋನು ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಕೆಳಗಿನ I took 950.
You kept very kept. Should keep it here down. On. Okay. Okay, praise God. देवाची स्तुती असो. Sorry for that little disturbance. डिस्टर्बन्ससाठी आम्ही क्षमा मागतो. See, what is a blessing? आशीर्वाद म्हणजे काय? We thought money is a blessing, job is a blessing, the house is a blessing. आपण असा विचार करतो की पैसा, घर, समृद्धी, नोकरी हे सर्व आशीर्वाद आहेत. See, there are people, they have all these things, still they are not happy. बघा, त्या लोकांच्याकडे हे सगळ्या गोष्टी होत्या पण ते आनंदी नव्हते. आहे, त्यांच्याकडे आहे पण आनंदी नाहीये. त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पैसा, घर, नोकरी सगळं आहे पण ते आनंदी नाही. Can you say that is a blessing for them? तुम्ही असं म्हणू शकता का अशा लोकांच्यासाठी की ते आशीर्वादित आहेत? I want to give you one very beautiful example. यावेळी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. See, there is a very rich man. बघा, एक खूप श्रीमंत माणूस आहे. He is praying तो प्रार्थना करत आहे and he says that he want like one crore rupees. आणि तो प्रार्थनेमध्ये काय म्हणत आहे की मला 1 करोड रुपये पाहिजे. Yeah. And there is one more person. आणखी दुसरा एक व्यक्ती आहे. He is also he is praying that he want one time food. आणि तो कशासाठी प्रार्थना करत आहे की एक वेळेच्या अन्नासाठी तो प्रार्थना करत आहे. One rich man is asking 1 crore rupees and this poor man is asking one time food. बघा, जो श्रीमंत मनुष्य आहे तो 1 करोड रुपयासाठी मागत आहे आणि जो गरीब आहे तो एक वेळेच्या अन्नासाठी देवाकडे So मागत आहे. God gives 1 crore rupees to that rich man and God gives one time food to this poor man. आणि परमेश्वर काय करतो की त्या श्रीमंत माणसाला ते पैसे तो देतो आणि त्या गरीब माणसाला अन्न देखील देतो. And that rich man is saying, I am blessed. आणि तो श्रीमंत माणूस काय म्हणतो की मी आशीर्वादित आहे. And this man who received one time food, he says, yes, God blessed me. आणि जो गरीब मनुष्य आहे ज्याला एक वेळेचं जेवणासाठी तो प्रार्थना करत होता त्याला जेव्हा ते मिळतं तेव्हा तो म्हणतो की मी आशीर्वादित आहे. See, the material you have will not define your blessings. बघा, तुमच्याकडे जे काही आहे किंवा जे साहित्य किंवा ज्या वस्तू तुम्ही मागतात ते तुमचे आशीर्वाद नाहीये. For some people, one time food is a great blessing for them. अनेक लोकांच्यासाठी एक वेळेचं जे अन्न आहे ते त्यांच्यासाठी आशीर्वादाचं आहे. Some people, they have everything, still they are not happy. पण अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे सर्व काही आहे पण ते आनंदी नाहीये. So, the meaning of blessing is God's fulfilled desire in our life. बघा, म्हणूनच आशीर्वादाचा अर्थ काय आहे की देवाची इच्छा आपल्यामध्ये पूर्ण होणे. Yes, you see Abraham's life, Isaac's life, you see all the faith heroes of the Bible. बघा, आपल्या बायबलमध्ये जुन्या करारामध्ये अब्राहम, इसहाक अशा अनेक जे हिरो आहेत त्यांचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. All of them had different kinds of earthly blessings. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जगिक आशीर्वाद होते. But all of them were very much happy in God. पण त्यांच्यातलेच अनेक जण असे लोक होते की जे परमेश्वराच्या इच्छेमध्ये आनंदी होते. So one more very beautiful example from the Bible. आणखी एक खूप सुंदर असं उदाहरण आहे बायबलमधून. It says, let me ask you this question, what blessings Adam and Eve lost? बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आदम आणि हवा यांनी कोणत्या प्रकारचे आशीर्वाद होते जे गमावले? What blessings they lost? कोणते आशीर्वाद होते की जे त्यांनी गमावले? Did they lose money? त्यांनी पैसा गमावला काय? Did they lose riches? त्यांनी समृद्धी गमावली का? Did they lose buildings? त्यांनी मोठे बिल्डिंग्स किंवा घर त्यांनी गमावली का? Or did they lose these cars or vehicles? बघा, त्यांनी कोणत्याही प्रकारची कार किंवा कुठल्या गाड्या त्यांनी गमावल्या का? No. नाही. Then what is blessing for Adam and Eve? बघा, आदम आणि हवेसाठी आशीर्वाद काय होता? Today, these are our blessings. House, money, property. These, we thought they are the blessings. बघा, आज पैसा आहे, समृद्धी आहे, घर, बंगला, गाडी हे आपण विचार करतो की हे माझे आशीर्वाद आहेत. But Adam and Eve didn't lose any of these things.
पण आदाम आणि हवा त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्यांनी काय ह्या गोष्टी गमावल्या नाहीत. Then what actually they lost? What was their property? What blessings they had? पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणती गोष्ट त्यांनी गमावली, कोणती प्रॉपर्टी त्यांच्याजवळ होती जी त्यांनी गमावली. They were eating only fruits. ते फक्त फळं खात होते. Yeah, no biryani, no any such kind of food, only fruit. बघा, कोणत्याही प्रकारची बिर्याणी नाही, कुठल्याही प्रकारचं अन्न नाही, फक्त ते फळं खात होते. So then can you say they are not blessed people? Adam and Eve are not blessed in the in the Garden of Eden? मग तुम्ही असं म्हणू शकता का आदाम आणि हवा एदेन बागेमध्ये आनंदी नव्हते? They didn't had any blessings? त्यांच्याकडे कोणतेच आशीर्वाद नव्हते असं तुम्ही म्हणू शकता का? Listen, our real blessings, where are our real blessings, my dear church? माझे प्रिय मंडळी, आमचे जे खरे आशीर्वाद आहेत ते कुठे आहेत? Today we go to church and we pray, God, you give me house, God, you give me money, God, you give me job. Yes, you have to pray, but they are not the eternal blessings. बघा, आपण चर्चमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण प्रार्थना करतो, देवा मला पैसा दे, मला बंगला, गाडी, मला चांगला जॉब दे. पण मी तुम्हाला सांगतो की हे खरे आशीर्वाद नाहीये. They are not the real blessings, my dear people. हे खरे किंवा खरे असे आशीर्वाद नाहीयेत प्रिय. Then what Adam and Eve lost? मग बघा, आपण बघूया की आदम आणि हवा त्यांनी काय गमावलं. What they really lost? त्यांनी खरोखर काय गमावलं? Listen, they lost the presence of God. बघा, त्यांनी पहिली गोष्ट हरवली ती म्हणजे परमेश्वराचं सानिध्य गमावलं. Number 2, they lost the fellowship with God. परमेश्वराबरोबरची सहभागिता त्यांनी गमावली. Number 3, they lost the authority of God. परमेश्वराचा जो अधिकार होता तो अधिकार त्यांनी गमावला. Number 4, they lost eternal life. सार्वकालिक जीवन त्यांनी गमावलं. And they are separated from God. आणि ते देवापासून वेगळे झाले. When they are separated from God, जेव्हा ते देवापासून वेगळे झाले, then they started searching for a house. बघा, जेव्हा ते देवापासून वेगळे झाले तेव्हा ते घर शोधू लागले. Then they started working in the field. तेव्हा त्यांनी काय केलं की ते शेतामध्ये काम करायला सुरुवात केली. See, all these things came as a result of curse. बघा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना ते शापाच्या रूपामध्ये त्यांच्या जीवनात आल्या. Then where I will find my happiness? बघा, मग आमचा जो आनंद आहे तो आम्ही कुठे शोधू शकतो? Blessing means happiness. बघा, आशीर्वाद म्हणजे आनंद. Yes, I am not talking about any other, but our happiness in the job, our happiness in money, our happiness in riches. बघा, मी तुम्हाला आमचा जो आनंद आहे तो नोकरीमध्ये, घरामध्ये किंवा बंगला, गाडी ह्याच्यामध्ये नाहीये. If you find your happiness in such things, I tell you, you will never be content. बघा, जर तुम्ही अशा सगळ्या जगी गोष्टीमध्ये आनंद शोधायला लागाल तर तुम्ही स्थिर होऊ शकत नाही. And what Adam and Eve lost? They lost the glory of God. बघा, आदम आणि हवेने परमेश्वराचं गौरव जे आहे ते गमावलं. In Romans 3:23 we read that all have sinned and came short of the glory of God. बघा, रोम 3:23 मध्ये परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की सर्वांनी पाप केलेलं आहे and come short of the glory of God. आणि ते परमेश्वराच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. See, Bible doesn't say we are lacking money, we are lacking pleasures, but Bible says we are lacking the glory of God. बघा, बायबल असं सांगत नाहीये की आपल्याला पैशाची कमतरता आहे किंवा आपल्याला कोणत्याही भौतिक गोष्टींची कमतरता आहे, पण परमेश्वराच्या गौरवाची कमतरता आमच्या जीवनामध्ये आहे. See, in Old Testament, जुन्या करारामध्ये God used to say that you have sinned. You because of your sins you lost your nation. बघा, जुन्या करारामध्ये आपण बघितलं की जेव्हा तुम्ही पाप कराल तेव्हा तुम्ही तुमचं राष्ट्र जे आहे ते गमवाल. Because of your sins you lost your position. जर तुम्ही पाप कराल तर तुमचे जे स्थान आहे ते तुम्ही गमवाल असं जुना करार सांगतो. So in Old Testament mostly we see earthly blessings. बघा, जुन्या करारामध्ये आपण जास्तीत जास्त भौतिक आशीर्वाद, जगिक आशीर्वादांचे बद्दल बघतो. But when we come to New Testament, suddenly there is a transition, there is a change in the blessings. पण बघा, जेव्हा आपण नवीन करारामध्ये येतो तेव्हा एक मोठा बदल आपल्याला आशीर्वादांच्या बाबतीत दिसतो. But before we come to New Testament, let me show some of the people in the Old Testament who really understood what is the meaning of blessing. बघा, नवीन करारामध्ये जाण्या अगोदर जुन्या करारामध्ये सुद्धा काही असे लोक आहेत ज्यांना खरोखर आशीर्वादाचा अर्थ समजला. For example, Ruth. बघा, उदाहरणार्थ रूथ. Ruth was a widow. बघा, रूथ एक विधवा स्त्री होती. Very poor woman.
खूप गरीब अशी होती. Her mother-in-law was also a widow. रूथची सासू सुद्धा विधवा होती. They had no property. त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नव्हती. They lost everything. त्यांनी सर्व काही गमावलं So होतं. then her mother-in-law told Ruth, Ruth, you go back to your country and you get married. बघा, तेव्हा रूथची सासू रूथला काय म्हणाली की तू तुझ्या गावी परत जाऊन तू लग्न कर. See, if we were there, we think God is opening me a door. बघा, जर आपण त्या जागी असतो तर आपण काय म्हटलं असतं की परमेश्वर माझ्यासाठी मार्ग उघडत आहे. Yes, God is giving me blessings now. बघा, परमेश्वर मला आशीर्वाद देत आहे असं आपल्याला वाटलं असतं. But this woman, Ruth, पण ही जी स्त्री आहे रूथ, she knows her joy, her happiness, her blessing is not marrying again. बघा, रूथला माहिती होतं की लग्न करणं हा आशीर्वाद नाही आहे हे तिला माहिती होतं. She, happiness, that was not her happiness. हा, म्हणजे लग्न करणं हे तिच्यासाठी आनंदाची गोष्ट नव्हती. Her happiness was in something different. तिचा जो आनंद होता तो दुसऱ्या गोष्टीत होता. What did Ruth say? रूथ इथं काय म्हणत आहे? She said, ती म्हणत आहे, your people are my people. ती काय म्हणत आहे की तुमचे लोक ते माझे लोक. Wherever you go, I will come with you. बघा, जिथे तुम्ही जाल तिथे मी येईल. And your God is my God. आणि ती काय म्हटली की तुमचा जो परमेश्वर असेल तोच माझा परमेश्वर See असेल. her joy. बघा, तिचा आनंद बघा. See her happiness. तिचा आनंद कशामध्ये होता बघा. See, that's what I told you. If you want to understand the blessing, you should know the meaning of blessing. बघा, जोपर्यंत तुम्हाला आशीर्वादाचा अर्थ समजणार नाही तोपर्यंत तुम्ही आशीर्वाद काय आहे हे तुम्हाला जर समजणार नाही तर तुम्हाला त्याचा अर्थ कळणार नाही. See, my dear people, see, blessing means being a state of happiness. बघा, आशीर्वाद म्हणजे आनंदी होणे, उत्साही होणे. Where you are happy today. आज तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये आनंदी आहात? Yes. See, here we see the Ruth is not happy in living a luxurious life. बघा, रूथ जी आहे ना ती एकदम सुखसोयी असलेल्या गोष्टींच्या मध्ये आनंदी She was नव्हती. ready to live in poverty. बघा, ती तिच्या सासू सोबत गरिबीमध्ये जीवन जगायला तिची इच्छा होती. She was ready to go with her mother-in-law. तिच्या सासू सोबत ती जायला तयार होती. Why? का? Because her happiness or her blessing is God. बघा, कारण तिचा जो आनंद होता किंवा तिचा जे आशीर्वाद होता तो परमेश्वर होता. She enjoyed God. ती देवामध्ये ती आनंद करत होती. Today, where is your happiness? आज तुमचा किंवा माझा आनंद कशामध्ये आहे? Our happiness are in material things or in God? बघा, आमचा आनंद किंवा आमचा आशीर्वाद ह्या भौतिक गोष्टी आहेत का परमेश्वरामध्ये आहे? If we don't have material things, we are discouraged. जर आपल्याला ह्या भौतिक गोष्टी जर मिळत नसते तर आपण दुःखी होतो, निराश होतो. Yes, if I don't have this, I don't have that, always we are sad. बघा, मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, त्याच्यामध्ये आपण निराश होऊन जातो. Our God should be the source of our happiness or our blessing. बघा, आमचा जो परमेश्वर आहे तो सर्व आशीर्वादांचा स्रोत आहे, त्याच्यामध्ये आम्ही आनंदी असलं पाहिजे. Even you see in the life of Job. बघा, आपण इयोबाचं जीवन बघतो. Job had everything. इयोबाकडे सुद्धा सर्व काही होतं. But in one day he lost all. पण एका दिवसामध्ये त्याने सगळं काही गमावलं. Did he cry? पण तो रडला का? He said, oh, I lost my blessings. Did he say? बघा, तो असा म्हणाला की नाही, मी माझे सगळे आशीर्वाद गमावले. No. नाही, Because they were not his blessings. They were not his happiness. बघा, त्याची जी संपत्ती होती, त्याची जी लेकरं होती, मुलं होती, ती त्याचा आनंद नव्हती. His joy, his happiness was in God. त्याचा जो आनंद होता, त्याचा जो आशीर्वाद होता तो देवामध्ये होता. That's why even though he lost everything, he was very cool. He said, God, even though you slay me, I will praise you. बघा, हे सगळं गमावलं तरी सुद्धा तो खूप आनंदी होता आणि तो देवाला म्हणायचा की परमेश्वरा, मी जरी गमावलं असलं तरी मी आनंदी आहे. See, that is the secret of a happy life. बघा, ही एक म्हणजे सिक्रेट गोष्ट आहे आमचं जीवन आनंदी ठेवण्याची. If we lose 100 rupees, finish, we are so much discouraged. बघा, जर आपण 100 रुपये जरी गमावले तरी आपण लगेच निराश होतो. And Job lost everything. पण इयोबाने सगळं गमावलं. But he is not sad. पण तो दुःखी नाही झाला. Why? का? Because his blessing, his happiness was in God. पण बघा, त्याचा जो आशीर्वाद होता, त्याचे जे आनंद जो होता तो परमेश्वरामध्ये होता. Peter and John, they were going to the temple in the afternoon.
बघा पेत्र आणि योहान दुपारच्या वेळेला मंदिरामध्ये गेले होते. There was a beggar, तिथे एक भिकारी होता and that beggar asked something from them. आणि तो जो भिकारी आहे त्याने त्यांच्याकडे काहीतरी मागितलं. Then what Peter said? तेव्हा पेत्र काय म्हणाला? Silver and gold we have none. आमच्याकडे सोने आणि चांदी आमच्याकडे नाहीये. Baba, we don't have any money to give you. आमच्याकडे कुठलेही पैसे नाहीये तुला देण्यासाठी. See, if a beggar comes to us, we also, if we don't have money, what we say? No, go. We say like that. We don't say, I only don't have money. Nobody will say that one. बघा, जेव्हा आपल्याकडे एखादा भिकारी वगैरे येतो तेव्हा आपण काय करतो की नाही आमच्याकडे नाहीये असं आपण म्हणत नाही, पण त्याला आम्ही पुढे जा असं म्हणतो. But these people, they are telling, I only don't have money. बघा, पण ह्या ठिकाणी पेत्र आणि योहान काय म्हणत आहेत? आमच्याकडे पैसे नाहीये. So then why they are not sad? मग त्यांनी का म्हणजे दुःखी नव्हते? Why they didn't sit at home? Oh God, I don't have money, I don't have silver, I don't have gold. Why they were not sitting at home and crying? का ते घरामध्ये बसून माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे सोने चांदी नाही म्हणून ते रडत का बसले नाहीत In घरामध्ये? the afternoon, without sleeping, at 3 o'clock they are going to the church. बघा, न झोपता दुपारी ते 3च्या दरम्यान चर्चमध्ये जात होते. What made them? कोणती गोष्ट होती की जी त्यांना तिथे जाण्यास भाग पाडत होती? Their joy was in Christ. त्यांचा आनंद हा ख्रिस्त होता, Not in money. पैसा नव्हता. Whether they have money, don't have money, they lived a happy life. पैसे असू देत किंवा नसू देत, पण ते एक आनंदी जीवन जगत होते. But today, पण आज we are crying, we are sad because we don't have some material things. पण आज आम्ही रडत आहे, आपण दुःखी आहे कारण ह्या भौतिक गोष्टी आम्हाला मिळत नाहीत म्हणून आम्ही दुःखी होतो. Satan knows this. सैतानाला हे माहिती आहे And he always makes you to run behind such material things. आणि म्हणूनच तो काय करतो की सतत ह्या भौतिक गोष्टींच्या पाठीमागे आम्ही पळावं म्हणून तो आम्हाला सारखं टोकत असतो. See, John the Baptist was a priest. बघा, योहान बाप्तिस्मा करणारा जो योहान होता तो एक प्रिस्ट होता. He has to wear best clothes. तो चांगले कपडे घालायचा, But he didn't wear. पण तो कपडे घातले नाही त्याने. He has to eat best food. तो चांगले अन्न खाऊ शकत होता, But he ate honey and locusts. आणि तो काय करायचा की कंदमुळे आणि मध तो खायचा. He was wearing a camel's skin. आणि तो काय करायचा की जे उंटाची जी कातळी आहे ती त्याने अंगाभोवती गुंडाळली Why होती. he didn't wear good clothes? का त्याने चांगली कपडे घातली नव्हती? Because he knew his joy is not in wearing best clothes, but his joy was in God. बघा, त्याला माहिती होतं की चांगले कपडे घालणे किंवा खाणे पिणे ह्याच्यामध्ये माझा आनंद नाहीये, माझा आनंद परमेश्वर आहे, ख्रिस्त आहे. I have good clothes or not, but I am happy because of Jesus. माझ्याकडे कपडे असू देत नसू देत, पण मी ख्रिस्तामध्ये आनंदी आहे. They are the real blessing. They found happiness in God. आणि त्या अशा ह्या लोकांनी प्रियांनो ख्रिस्तामध्ये आनंद शोधला होता. So, blessings of New Testament in Christ, through Christ and by faith. बघा नवीन करारामध्ये जे आशीर्वाद आहेत ते ख्रिस्ताच्या द्वारे आणि ख्रिस्तामध्ये होते. What New Testament tells us some more about blessings. बघा आणखी नवीन करारामध्ये आशीर्वादाबद्दल काय नवीन करार सांगतो आपण बघूया. In Galatians chapter 3 verse number 14. गलतीकरास पत्राचा 3रा अध्याय 14व वचन आपण वाचूया. Galatians 3:14. गलतीकरास पत्र 3रा अध्याय 14 वचन. Through Christ Jesus, God has blessed the Gentiles with the same blessing he promised to Abraham. ह्यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. See, God has given blessings to Gentiles, the blessings of Abraham. बघा परमेश्वराने त्याचे जे आशीर्वाद आहेत ते परराष्ट्रीयांना दिलेले आहेत, जे त्याने अब्राहमाला दिले होते. Yes, अब्राहमाचा आशीर्वाद देव परराष्ट्रीयांना दिला. बघा अब्राहमाला जो आशीर्वाद मिळाला होता तो त्याने परराष्ट्रीयांना दिलेला आहे. So, what were the blessings of Abraham then? बघा अब्राहमाचे आशीर्वाद काय होते मग? Most of the people think Abraham was rich, we also will be rich. बघा आपल्यापैकी असे लोक विचार करतात अब्राहम श्रीमंत होता म्हणजे आम्ही पण श्रीमंत असणार. That was not the blessing, I told you already. ते आशीर्वाद नाहीये. In New Testament, the blessings are totally different.
बघा नवीन करारामध्ये आशीर्वाद खूप वेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण त्याचं दिलेलं आहे. See here in the same verse, he says, promised to receive the promise of Holy Spirit through faith. बघा इथं वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. Yeah. One more verse we will read, Ephesians chapter 2 verse 1. इफिस्करास पत्र याचा Verse दुसरा 3. अध्याय Verse 3. Ephesians 1:3. इफिस्करास पत्र 1:3 आपण वाचूया. It says, blessed be the God and the Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with all spiritual blessings in heavenly place in Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. See all the spiritual blessings. बघा सर्व आत्मिक आशीर्वाद. New Testament talks about spiritual blessings. नवीन करार आपल्याला आत्मिक आशीर्वादांबद्दल शिकवतं. Yes, we will see what about material blessing. We will see afterwards. बघा आपण नंतर बघूया की भौतिक आशीर्वाद काय आहेत. See, God has blessed in Jesus Christ with all the spiritual blessings. बघा देवाने आपल्याला सर्वांना येशूमध्ये आशीर्वादित केलेला आहे. Then what was the blessing of Abraham? मग मला सांगा की अब्राहमाचे आशीर्वाद काय होते. See, by faith he became righteous man. बघा विश्वासाच्या द्वारे तो नीतिमान ठरवला गेला. So today, by faith in Jesus Christ, we are also righteous. बघा आम्ही सुद्धा विश्वासाच्या द्वारे नीतिमान आहे. So today, if you don't believe in Jesus, बघा जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवत नसाल, it means you don't have blessing. त्याचाच अर्थ असा आहे की तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाहीये. You may be a richest man, तुम्ही कितीही श्रीमंत व्यक्ती असाल, but if you don't believe in Jesus पण तुम्ही येशूवर विश्वास ठेवत नसाल and you are not righteous man, आणि जर तुम्ही नीतिमान नसाल, you don't have a blessing. तुम्ही आशीर्वादित नाहीये. Again in Ephesians chapter 2 verse number 14. बघा इफिस्करास पत्र याचा दुसरा अध्याय 14 वचन वाचूया. For he is our peace, who has made both one and has broken down the middle wall of partition between us. कारण तोच आमची शांती आहे, त्याने दोघांना एक केले आणि मधली आड भिंत पाडली. See, when Jesus died on the cross, he has broken the wall of partition. बघा जेव्हा येशू क्रुसावरती खिळला गेला, मारला गेला, तेव्हा त्याने ती भिंत मोडली. There is no casteism. त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा जातीयवाद नव्हता. Yes, he broken all the discrimination. त्याने सर्व प्रकारच्या जे भेदभाव त्याने मिटवून टाकले. He brought all of us together. त्याने आम्हा सर्वांना एक केले. That is the blessing. हे आशीर्वाद आहे. But today we are crying, we are running behind material blessings. बघा आपण सर्वजण भौतिक गोष्टींच्या पाठीमागे जात आहे आणि रडत आहे. You know, in Old Testament, God told, if you obey this, I will give you this blessing. बघा नवीन करारामध्ये परमेश्वर काय म्हणत आहे की जर तुम्ही ह्या गोष्टीचं आज्ञापालन कराल तर मी तुम्हाला हे आशीर्वाद देईन. But in the New Testament, पण नवीन करारामध्ये all the blessings are in Jesus Christ. बघा सगळे आशीर्वाद जे आहेत ते एकत्रितपणे येशूमध्ये आहेत. If you believe in Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, all blessings will come to you. सगळे आशीर्वाद तुमच्याकडे येतात. That is the pattern of New Testament blessings. ही नवीन कराराची एक पद्धत आहे. We read that verse in 2 Corinthians 1:20. बघा आपण दुसरे करीन 1:20 आपण वाचूया. For no matter how many promises of God has made. देवाची वचने कितीही असोत. See, God might have made 1,000, 2,000 or 10,000 promises. बघा कितीही देवाची अभिवचन असू देत, हजारो असू देत, लाखो असू देत, All are yes and amen in Jesus Christ. पण इथं काय सांगितलेलं आहे की त्याच्या ठाई म्हणजेच येशूच्या ठाई ते होय आहेत. So when you believe in Jesus, म्हणून जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, you will get all other things freely. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत मिळतात. So blessings are free in New Testament. बघा नवीन करारामध्ये आशीर्वाद हे मोफत आहेत, फुकट आहेत. In Old Testament, people were trying to do something and receive blessing. जुन्या करारामध्ये लोक ते आशीर्वाद मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत होते. मी असं केले म्हणून मला हे मिळालं, मी असं केले म्हणून असं. दॅट इज ओल्ड टेस्टमेंट पॅटर्न. बघा जुन्या करारामध्ये मी असं काहीतरी केलं म्हणून मला आशीर्वाद मिळाले, असं ही पद्धत जुन्या कराराची होती. बट न्यू टेस्टमेंट पॅटर्न इज फ्री.
पण नवीन कराराची पद्धत काय आहे की फुकट तुम्हाला आशीर्वाद मिळाले. So don't strive to get blessings. They are free for you. म्हणून तुम्ही ते आशीर्वाद मिळवण्यासाठी धावू नका किंवा झगडू नका. You run behind Jesus. तुम्ही येशूच्या मागे पळा, You will get building. तुम्हाला बिल्डिंग मिळेल. You run behind Jesus. You will get job. तुम्ही येशूच्या मागे पळाल तर तुम्हाला चांगली नोकरी You मिळेल. run behind Jesus. तुम्ही येशूच्या मागे पळाल, You will get prosperity. तुम्ही समृद्ध व्हाल. But what was the Old Testament pattern? पण जुन्या कराराची पद्धत काय आहे? I will obey this one, then I will get blessings. तिथे काय आपण म्हणतो की नाही, मला हे आज्ञापालन केलं पाहिजे तर मला हे आशीर्वाद मिळणार. Even today also most of the Christians do that one. पण आज सुद्धा अनेक ख्रिस्ती लोक असं करत आहेत. The Christ is not there. तिथं ख्रिस्त नाहीये. They are not following Christ. ते ख्रिस्ताच्या मागे जात नाहीयेत. They are looking at these things. Oh, if I do this, I will get blessing. ते बघा, ते वचनामधून फक्त काय घेतात की नाही मला हे केलं पाहिजे तर मला हे आशीर्वाद मिळतील. No, if you believe in Jesus, blessings are free. पण बघा, नवीन कराराप्रमाणे जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल तर त्याचे आशीर्वाद तुम्हाला फुकट मिळतील. They are free for us, but Jesus has paid price for those blessings. बघा, आमच्यासाठी आशीर्वाद हे फुकट आहेत, मोफत आहेत, पण आमच्या आशीर्वादांसाठी येशूने मोल चुकवलेला आहे. Romans 8:32. रोमकरासपत्र 8:32 सांगत आहे. Romans 8:32 says, रोमकरासपत्र 8:32, He that has spared not his own son, but delivered him up for us all, how shall he not with him also freely give us all things? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? See, with Jesus Christ, all things are free. बघा, येशू बरोबर सर्व काही गोष्टी आपल्याला फ्री आहेत, मोफत आहेत. In Old Testament, जुन्या करारामध्ये for every blessing, they have to obey or they have to keep on obeying. बघा, जुन्या करारामध्ये आशीर्वादांच्यासाठी त्यांना सतत आज्ञापालन करावं लागत आहे. But in the New Testament, पण नवीन करारामध्ये you believe in Jesus, तुम्ही जेव्हा येशूवर विश्वास ठेवता, all blessings are free. सगळे आशीर्वाद तुम्हाला मोफत फ्री मध्ये मिळत आहेत. Then what about the curse in the New Testament? मग मला सांगा की नवीन करारामध्ये शाप काय आहे? See, I didn't see anywhere, if you don't obey this curse will come upon you. बघा, नवीन करारामध्ये मी कुठे असं बघितलं नाही की तू जर असं करणार नाहीस तर तू शापित होशील. That was Old Testament pattern. ते जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे प्रियांनो. Jesus has become a curse for us. बघा, नवीन करारामध्ये आपण काय बघतो की येशू आमच्यासाठी शापित झालेला आपण बघतो. We will see some warnings there in the Bible. बघा, बायबलमध्ये आपल्याला काहीतरी म्हणजे इशारा दिलेला आहे, ते आपण In बघूया. John chapter 15 verse number 4. बघा, योहान 15:6 मध्ये आपण बघूया. 4. योहान 15:4. Yeah, it says, Abide in me and I in you, as the branch cannot bear fruit of itself except it abide in me, in the vine. No more can you except you abide in me. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. See, in the Old Testament, God said, if you don't obey, this curse will come upon you. बघा, जुन्या करारात आपण काय बघतो की तू जर ह्याचे आज्ञापालन केली नाहीस तर तू शापित होशील. But listen in the New Testament. पण लक्षपूर्वक आहे का, नवीन करार काय सांगत आहे? It says, you abide in me. इथं काय सांगत आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहा. Yes, let us read verse number 6. आपण 6वं वचन वाचूया. योहान 15:6. John 15:6 says, if a man abide not in me, he is cast forth as a branch and is withered, and men gather them and cast them into the fire, and they are burned. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळून टाकतात. He says, if you don't abide in me, you are separated. बघा, तो काय म्हणत आहे की जर तुम्ही माझ्यामध्ये राहिला नाही तर तुम्ही वेगळे केले जाल. God is not telling, Baba, if you don't abide in me, I will curse you. बघा, परमेश्वर असं म्हणत नाही की तुम्ही माझ्यामध्ये नाही राहिला तर मी तुम्हाला शापित करेन. If you don't abide in me, I will take all your money.
परमेश्वर असं म्हणत नाही तुम्ही माझ्यामध्ये नाही राहिला तर मी तुमचे सगळे पैसे काढून घेईन. If you don't abide in me, I will stop the rains. परमेश्वर असं म्हणत नाही तुम्ही माझ्यामध्ये नाही राहिला तर मी पाऊस थांबवेन. That is not the New Testament pattern. ही नवीन कराराची पद्धत नाहीये प्रियांनो. The New Testament pattern is if you don't abide in Christ, you will lose God. बघा, पण नवीन कराराची पद्धत काय आहे? जर तुम्ही देवामध्ये राहिला नाही तर तुम्ही परमेश्वराला गमवाल. Because God is our blessing or God is our happiness, our joy. का परमेश्वर असं म्हणत आहे? कारण परमेश्वरच आमचा आशीर्वाद आहे, परमेश्वरच आमचा आनंद आहे. Yes, if you don't abide in Him, you will lose God. बघा, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये राहिला नाही तर तुम्ही देवाला गमवाल. That's why you see there are many Christians, they are disobedient, still they have blessings. बघा, म्हणून आपण अनेक अशा ख्रिस्ती लोकांना बघतो की ते आज्ञाभंग करतात पण तरी ते आशीर्वादित आहेत. How they have those things? कसे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद कसे आहेत प्रियांनो? Because God won't curse in the New Testament. का माहिती ते आशीर्वादित आहेत? कारण परमेश्वराने नवीन कराराच्या रीतीप्रमाणे त्यांना शापित केलेलं नाही. Because it will, what happened with Adam and Eve, the same thing will happen with us. बघा, आदम आणि हवे बरोबर जसं झालं तसं आपल्यासोबत होत आहे, होणार आपल्यासोबत. If Adam and Eve committed sin, they are separated from God. If we don't abide in Christ, we also will be separated from Christ. बघा, आदम आणि हवेने जेव्हा आज्ञाभंग केला तेव्हा ते देवापासून वेगळे झाले आणि आपण सुद्धा जर आता आज्ञाभंग करू तर आपण देवापासून वेगळे होणार. So the real blessing are the spiritual blessings. बघा, पण जे खरे आशीर्वाद आहेत ते आत्मिक आशीर्वाद आहेत. Let us see some of the examples of blessings in the New Testament. बघा, आपण आशीर्वादाचे काही अशी उदाहरणं नवीन करारात बघूया. Number 1, पहिलं एक्झाम्पल it says in Ephesians 1:7. बघा, इफिसकरास पत्र 1:7 मध्ये सांगत आहे, In him we have redemption through his blood, the forgiveness of sins, in accordance with the riches of God's grace. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे त्या आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. What is the real blessing here? बघा, या ठिकाणी खरा आशीर्वाद काय आहे? Forgiveness of sins. अपराधांची क्षमा. Yes, that is the real blessing. हा खरा आशीर्वाद आहे. That's why Bible says, blessed is the man whose sins are forgiven. बघा, म्हणून बायबल काय सांगत आहे की धन्य आहे तो व्यक्ती ज्याच्या पापांची क्षमा झालेली So, आहे. धन्य, blessed means happy is that man. बघा, आशीर्वादित म्हणजे धन्य लोक. Yes, no, आनंदी लोक. आशीर्वादित म्हणजे आनंदी लोक. आशीर्वादित किंवा धन्य म्हणजे म्हणजे काय? आनंदी. आनंदी. आनंदी आहे तो ज्याच्या पापांची त्याला क्षमा मिळालेली आहे. सो दॅट्स व्हॉट द बायबल सेज अँड दॅट इज द फर्स्ट ब्लेसिंग वी कॅन सी इन द न्यू टेस्टमेंट. बघा, नवीन करारामध्ये पहिला आशीर्वाद आपण बघितला तो म्हणजे अपराधांची क्षमा. And number 2, second blessing we can see in 2 Corinthians 5:21. दुसरा आशीर्वाद आपण 2 करिंथ 5 अध्याय 21 मध्ये बघतो. See, he has made him to be sin for us who knew no